हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर वैभवसाठी मी आज सकाळीच मस्त वाटाण्याची भाजी केलेली। तर विहान जेवला आहे, वैभवला मी टिफिन दिला मस्त वाटाण्याची भाजी रश्याची केली होती, चपात्या आणि भात केला होता। तर सकाळीच मला सगळं स्वयंपाक झाला, इतक्यात आवरलं आणि मी घर आवरलं नाही कारण आपण विहानला पण सुट्ट्या लागल्या ना आता। तर कसं मुलं घरी असले की खूप पसारा होतो। तर मला ना आज हॉलची डीप क्लिनिंग करायची आणि खूप खराब झालेला आहे। आपण कसं वरच्यावर झाडून घेतो, सगळं करून घेतो, पण सोप्यांखाली किंवा सोफा सगळं असं करत नाही कधी, म्हणजे रोजचं नाही जमत आपल्याला। तर मला आज तेच डीप क्लिनिंग करायची। आणि माझं जेवण असं मस्त वाटाण्याची भाजी छान ग्रेव्हीची, एक चपाती आणि भात थोडासा। तर आता मस्त मी जेवण करते आणि हॉल बघू शकता खूपच खराब झालेला आहे, इथलं पूर्ण खराब झालं। नंतर मॅट कुठे पडलेली आहे आणि धूळ पण झालेली आहे याच्यावर, टीव्हीच्या याच्यावर। तर तेच डीप क्लिनिंग करायची, सोपे सरकून वगैरे सगळं मला पुसायचं आहे आणि लेदरचा सोफा आहे ना तो पण पुसून घ्यायचा आहे। तर आता जेवण करून घेते, त्याच्यानंतर पटापट कामाला लागते। चला आता मी जेवण करते ना। मला हॉलची डीप क्लिनिंग कशी करणार आहे मी, हे पण मी पुसून घेणार आहे सगळं, हे पण मला धूळ झालेलं आहे उचलून। नंतर ना सोपे आहे ना ते सरकून आणि मग सोप्या खालचं पण पुसून घेणार, म्हणजे झाडून घेणार आणि हॉल पुसून घेणार जेव्हा माझं सगळं आवडेल तेव्हा। आणि हा टिपॉय पण मी पुसून घेणार पूर्ण खालून वगैरे सगळं क्लीनरने सगळं पुसून घेणार। आणि इथे टीव्हीचं पण इतकं खराब आहे, तर बघू शकता इथे अशी धूळ दिसत असेल तुम्हाला, खूप धूळ झालेली आहे। आणि नंतर ना सोपे पण मी असे क्लीनरने पुसून घेणार सगळे सोपे, फक्त हा आपला लेदरचा सोफा सगळं क्लीनरने पुसून घेणार। याला पण काही डाग असेल तर ते पण मी क्लीनरने पुसून घेणार। आणि त्याच्यानंतर ना मग आपलं हे क्रॉकरी कॅबिनेट बघू शकता किती पसारा आहे, तो पण मी क्लीन करून घेणार आहे। आणि इथे पण खूप पसारा आहे बघू शकता, खेळण्या वगैरे खूप आहेत आणि ते पण क्लीन करून घेणार। पडदे झटकून घेणार आणि पडद्यांचं सांगते मी, आमचे पडदे नवीनच आहे। तर ड्रायक्लिनला जेव्हा मला धुवायची म्हणजे गरज येईल ना त्यावेळेस मी ड्रायक्लिनलाच देईल, नाही तर अशी नेहमी मी नुसती अशी फटक्याने झटकून घेते हे पडदे सगळे पडदे। आणि हा मेन म्हणजे मला पेंडेंट लाईट पण क्लीन करायचं आहे, तर खूपच धूळ झालेली आहे। तर असं असणार आहे। आणि त्याच्यानंतर सगळं पुसून वगैरे झालं की मी झाडून घेणार आणि फरची पुसून घेणार आणि माझं हॉलची डीप क्लिनिंग पूर्ण होणार। तर चला आता कामाला लागते। आता मी ना इथून सुरुवात करते विंडो पासून आणि शेवटी मग आपलं क्रॉकरी कॅबिनेट करणार। तर विंडो पासून सुरुवात करेल कारण खूपच त्याच्यावर पसारा आहे आणि आपली मॅट पण अशी पडलेली आहे ना। तर चला आता मी पटापट ना डीप क्लिनिंग सुरू करते, आपली लिव्हिंग रूमची डीप क्लिनिंग। तर इथे मी आधी ना विंडो क्लीन करून घेते। तर हा आपला डायनिंग एरिया आहे, तर डायनिंग एरिया मधला आधी म्हटलं क्लीन करून घेऊ, नंतर मग पुढचं हॉल वगैरे क्लीन करू। तर आता मी दिवाळीला साफ केली ती विंडो, तरी किती धूळ येऊन राहिलेली आहे आणि ती जाळी पण याच्याने मी क्लीन करून घेतली आपल्या काय म्हणतात ब्रशने। तर तिथे पुसून घेतलेलं आहे। आता मी हे बाकीचं आवरून घेते आणि बघू शकता इथे सोपे सरकून आणि इतकी घाण होती त्याच्या मागे। तर तेच आपल्याला वाटतं की काही नाही, चांगलंच आहे। तर आपण वरच्यावर घेतो पुसून वगैरे म्हणजे झाडून वगैरे। तर तेच सोपे आता मी सरकून आणि झाडून घेणारे आणि बघू शकता धूळ कशी आहे। तर खूप छान म्हणजे हा कलर लावलेला आहे आम्ही, तर कसं लगेच पुसला जातो क्लीनर टाकून, तर मस्त पुसल्यावर छान दिसतोय मस्त। आता मी काय करते, जे आपला डायनिंग एरिया आहे ना हाच क्लीन करून घेते। आता हे पण क्लीन झालेला आहे आणि आपली विंडो पण क्लीन करून घेतली पूर्ण। तर मग आता ना एवढा एरिया पूर्ण क्लीनच करून घेते आणि मग पुढे ही पण पेंडेंट लाईट पण क्लीन करून घेणार। तर आधी हे क्लीन करते, तर त्याच्यावर चढून तर तेच आता मी इथे वरचं क्लीन करून घेते आणि फुलांमध्ये बघू शकता किती म्हणजे त्या याची घाण पडलेली आहे आपल्या ते ग्लासची। तर आता ते पण क्लीन करून घेतलं मी, शेल्फ वगैरे आता मी क्रॉकरी कॅबिनेट आहे तो क्लीन करून घेते आणि इतकी धूळ होती त्याच्यावर, तर असं झटकून घेतलेलं आहे। आणि ते त्याची डिझाईन आहे ना ती मी ब्रश आहे ना त्याच्याने मी क्लीन करून घेते। तर बघू शकता हा ब्रश आहे, त्याच्याने पटकन क्लीन होऊन जातात। इथे क्लीन झालेलं आहे। आता पेंडेंट लाईट क्लीन करून घेते। तर खूप उंच होतं तर म्हटलं सोपा सरकवून आणि मग पुसेल,
तरी ते उंचच होतं. मग मी वरती चढली सोप्याच्या साईडच्या याच्यावर चढून आणि मग वरचं क्लीन केलेलं आहे. तर मस्त संध्याकाळी तुम्हाला लावूनच दाखवेल लाईट कशी दिसते वगैरे. तर बघू शकता अशी वरती चढून आणि मग क्लीन केली आपली पेंडेंट लाईट. तर ते तर कधीच नाही होत, त्याला आता सीडीच आणावं लागेल तेव्हा. तर आता इथे मी ना बाकीचे सोपे सरकून आणि मग क्लीन करणार. आता मी विहान त्यांची बास्केट आहे ना खेळण्यांची ती घेतलेली आहे आणि त्याच्यात सगळ्या खेळण्या मी भरून घेते पडलेल्या इकडे तिकडे बॉल वगैरे. बघू शकता खूपच खेळण्या होत्या. मी ठेवते सगळ्या खेळण्या. तरी कियाराने ती म्हणे मग नको मला राहू दे खेळणी. आणि बघू शकता एवढ्या खेळण्या त्या नुसत्या जमिनीवर पडलेल्या राहतात नुसत्या आणि सारखं उचलावं लागतं. तर कियाराने तरी काढून घेतली खेळणी आणि आता इथे मी ठेवून आणि आपल्या याच्यात ठेवून दिलं खिडकीमध्ये. आणि आता बाकीचं क्लीन करणार आणि ते खेळण्याच उचलेले इतका कंटाळा येतो ना, कारण इकडे तिकडे पडलेले असतात. बाकीचं आवरायला काही कंटाळा येत नाही पण खेळण्यात आवरायला खूपच कंटाळा येतो. आता हे सोपे सरकवते आणि इतके जड सोपे आहे ना, असे सरकवत नाही असे. आणि तो लेदरचा सोपा तर खूपच जड आहे. तर आता मी काय करते, हे सोप्या खायला मागचं सगळं झाडून घेते, झटकून घेते आणि तिथलं मी पुसून घेणार आधी आणि मग सोपा सरकून मग पुढचं झाडणार पुसणार असं करणार आहे. म्हणजे असं स्टेप वाईज स्टेप करणार आहे सगळं, म्हणजे एकदम क्लीन होऊन जाईल. तर आता मी हा सोपा सरकवलेला आहे. आता खुर्च्या पण सरकवून घेते सगळ्या आणि मग तिथलं झाडून मागचं आणि मग आपलं फरची पुसून घेणार. आणि फरची पण मी थोडं थोडं पाणी टाकून पुसणार आहे आणि उद्या मी पूर्ण नीट पुसणार. तर आज म्हटलं झाडून आणि थोडं थोडं पाणी टाकून नुसतं पुसून घेऊ जस्ट. तर म्हणून मी तसंच पुसणार आहे. तर इथे बघू शकता हॉलचं तिथलं मी झाडलेलं आहे. आता मी क्लीन करते सोफा आणि हा सोफा मस्त क्लीनरने एकदम क्लीन होऊन जातो आपल्या याच्याने. लायझॉल किंवा मग कोणतं पण क्लीनर असेल ना त्याच्याने, कॉलिन वगैरे, त्याच्याने छान क्लीन होऊन जातं. तर आता मी इथे ना फ्रेम क्लीन करून घेते. तर फ्रेम पण इतक्या वाकड्या तिकडे झालेल्या आणि त्याला पण धूळ खूप होती. तर फ्रेम सगळ्यात मी क्लीन करून घेतलेली, भिंत क्लीन करून घेतली आणि आता इथे थोडं थोडं पाणी टाकून सोप्या मागचं मी पुसून घेणार आणि मग सोपा सरकून देणार जेव्हा वाळेल ना तेव्हा. तेच खूपच मजा येत होती. सोप्या नुसते बसत होते, त्यांना असं वाटतं मस्त सरकवायला, त्यांना खूपच मजा येत होती. आणि आता मी टिपळ पुसून घेते. तर टिपळ तर मी कायम पुसत राहते, म्हणजे जेव्हा झाडते वगैरे तेव्हा मी वरच्यावर सगळं पुसून घेते. पण जे मधून वगैरे राहिलेलं ना ते क्लिनरने पुसून घेणार, नाही तर जस्ट मी असंच फडक्याने पुसून घेते. आणि सोपे आता सरकवून घेते. तर कियाराला खूपच मजा येते, इकडून उठली की तिकडे त्या सोप्यावरला ते, म्हणजे तिला माहिती सरकवते मी. तर इथे मस्त झालेला आहे सरकवून सोपे आणि या साईडने पण टिपळ मी मस्त क्लीन करून घेतलेला आहे आणि तो पण मी खुर्ची नीट लावून दिलेली आहे. आणि आता पडदे वगैरे खाली काढून घेणार, बघू शकता. तर ऑलमोस्ट माझं थोडं काम क्लीन म्हणजे झालेलंच आहे. आता मी त्या साईडला पाणी टाकून पुसून घेतलेला आहे आणि आता हा सोफा मी सरकवणार तिथे, कारण इतके जड सोपे आहे ना, हे लेदरचे तर खूपच जड सोपे आहे. तर तेच आता मी इथे क्लीन करून घेते आणि केअराला तर खूपच मजा येते. तर आता मी ना वाळलं की तो सोफा सरकून घेणार. आता टीव्ही साफ करून घेते, टीव्हीच्या तिथलं सगळं म्हणजे कॅबिनेट वगैरे क्लीन करून घेते आता. तर हे सगळं काढून आणि क्लीन करून घेणार. तर तिथे मागे पण खूप धूळ राहते, तरी मी वरच्यावर ते पुसतच राहते नेहमी. तर तेच आता इथे मस्त क्लीन करून घेते आपल्या याच्याने. आणि मला हे ना क्लीनर कॉलिन वगैरे असलं ना तर ते खूपच लागतं, म्हणजे मी खूप आणते आणि लगेच संपून जातं, कारण मी नेहमी असं पुसत राहते. आपल्या टिपॉय वगैरे सगळं पुसत राहते. आणि टीव्ही साठी मी एकदम म्हणजे वैभवने स्पेशल असं सोल्युशन आणलेलं आहे, जे मोबाईलच्या दुकानामध्ये भेटतात ना स्क्रीन गार्ड म्हणजे पुसण्यासाठी, तर त्यांच्याकडून चांगलं होतं. तर ते त्याच्यानेच मी टीव्ही पुसणार आहे. आता इथला फ्रेम पुसून घेते. तर इथली एक फ्रेम पडून गेली, तर ती पण लावायची. आता वैभवला सांगेल लावायला एक दिवस, तर त्या पण मी पुसून घेतल्या मस्तपैकी. तर इथे मस्त क्लिनिंग पूर्ण झालेलंच आहे ऑलमोस्ट. आता मी आपलं टीव्ही क्लीन करणार त्या सोल्युशनने. तर ते सोल्युशन आहे ना असं सहजासहजी भेटत नाही, पण असंच एकदा आम्ही त्यांना बोललो की हे आपण टीव्ही पण पुसू शकतो, स्क्रीन टीव्हीची. तर ते बोलले हो. तर मग आम्ही त्यांच्याकडून मागितलं तर त्यांनी दिलं आम्हाला. तर बघू शकता असं मस्त क्लीन करून घेते मी थोडं थोडं सोल्युशन टाकून. एकदम मऊ कपडा त्याच्यासोबत भेटलेला, त्याच्याने क्लीन करून घेते. तर इतकी मस्त क्लीन होऊन गेली ना टीव्ही, तर बघू शकता एकदम मस्त चमकते अशी, म्हणजे छान दिसते, धूळ वगैरे काहीच नाही. आणि आता हा पण मी खुर्ची पण इकडे सरकून घेते आणि ऑलमोस्ट माझं बाकीचं काम कम्प्लीट झालेलंच आहे. आता पडदे ठेवून आणि बाकीच्या ह्या खेळण्या आहे ना त्या ठेवून, शूज वगैरे मी माझे, कारण लागतात मला विंटर वेअर शूज, तिथेच ठेवते मी खिडकीत आणि म्हणजे पटकन घालून जाता येतं मला. तर इथे आता सगळं झालेलं आहे. आता मी पडदे पण लावून घेते. तर बघू शकता किती छान दिसतंय. आणि आता मी आपल्या ड्रेसरवर सगळे माझे डोनट वास, लँटर्न, नंतर आपलं प्लांट वगैरे सगळं ठेवून देते.
तर खूपच छान दिसतंय ना. तर चला आता मी पटापट आवरून घेते आणि आता बाकीच्या गोष्टी ज्या 1-2 राहिलेल्या त्या सगळ्या क्लीन करून घेते आणि इथे बाकीच्या मी खाली गोष्टी काढून ठेवलेल्या त्या पण मी ठेवून देणार. तर ह्या पद्धतीने मी डीप क्लिनिंग करत असते आणि खूप वेळ लागतो आणि दमून जाते. तर आता हा पण सोफा मी लावून देते आणि हे झाडून आणि ते पण पुसून घेणार. आता सोफा पण मी याच्याने क्लीनरने क्लीन करून घेणार. ते इतके छान सोफे दिसत होते, एकदम चमकत होते. नंतर तुम्हाला फायनल मी पूर्ण हॉल दाखवेल की माझी डीप क्लिनिंग मी कशी केलेली आहे. तर चला आणि मग बोलते तुमच्याशी. चला तर इथे बघू शकता पूर्ण धूळ जेवढी मी साफ केली ना, डीप क्लिनिंग केली तेवढी धूळ निघालेली आहे. इतका भारी हॉल दिसतोय तुम्हाला, मी नंतर दाखवेलच पूर्ण हॉल. तर आता हे शेवटचं झाडून आणि इथे पुसून घेते. असं एवढी धूळ निघाली सोप्या मागची वगैरे. फायनली खूप वेळ लागला, आय थिंक 4:30-5 वाजून गेले असतील मला. तर ब्लॉग पण उशीरच सुरू केला थोडासा, त्याच्यामुळे मग मला टाईम लागला. बाकी एवढी निघालेली आहे, पण एकदाच डीप क्लिनिंग होते ना तर खूप छान स्वच्छ दिसतं सगळं. तर इथून मी सुरुवात करते. मी डीप क्लिनिंग कशी केलेली आहे. तर मागे फ्रेंच डोर आहे ना, मी पुसले होते मी ह्यावेळेस काय पुसले नाही. आणि इथून कोपऱ्यापासून दाखवते तुम्हाला. पहिल्यांदा तर सोपे बघा इतके क्लीन निघालेले आहे आणि इतकी ग्लेज आहे ना, म्हणजे त्या क्लीनरने क्लीन केले ना तर पूर्ण एकदम मस्त क्लीन होऊन जातात. बघू शकता एकदम छान. आणि हे सोपे जास्त यूज नाही होत, जेव्हा पाहुणे वगैरे येतात तेव्हाच बसतात. जास्त करून ते सोपे यूज होतात, त्याच्यावर बसतो आम्ही जास्त. आणि हे सोप्यांवर काही जास्त यूजच होत नाही. तर ही वैभवलाच आवडले होते लेदरचे म्हणून घेतले 2 सोफा सेट असे, त्यांच्याच पसंतीचे आहे. बाकी हे सगळं तुम्हाला दिसेल ते माझ्या पसंतीचं आहे, पडदे वगैरे सगळं. आणि आपला टीपॉय बघा किती सुंदर दिसतोय ना, वाव. इतका क्लीन झालेला आहे, सगळी धूळ काहीच दिसत नसेल तुम्हाला. मध्ये बघू शकता काहीच नाही, म्हणजे काहीच नाही. आणि वरती पण पूर्ण क्लीन झालेला आहे. कियारा विहानचं कायम खेळणं चालूच असतं, आता सुट्टी म्हणून खेळू देते त्यांना. आणि तिथे पण क्लीन करून घेतले सोपे. क्लीन सोप्याच्या मागचं तुम्ही बघितलं सगळं क्लीन झालेलं आहे. आणि ह्या साईडचं पण मध्ये मला एवढं झाडतच येत नव्हतं. आणि भिंत दिसत असेल नाही की यार आमचे काम आहे म्हणून मग आम्ही जास्त कलर देतच नाही चांगला. जोपर्यंत ते म्हणजे करणार नाही तोपर्यंत काही कलर नाही देणार. आणि फ्रेम पण मस्त पुसून घेतल्या, त्या पण वाकड्या तिकडे झालेल्या. मेन म्हणजे टीव्ही बघा, टीव्ही साठी खास सोल्युशन आणलेलं आहे वैभवने. जिथे मोबाईलच्या दुकानामध्ये ना मोबाईलला कसं स्क्रीन क्लीन करतात जेव्हा आपण स्क्रीन गार्ड बसवतो, तर ते सोल्युशन असतं, काय म्हणतात त्याला काय माहिती. तर त्यांनी खास ते मागून त्यांच्याकडून मागून आणलं, म्हणजे भेटत नाही कधी पण मागून आणलं ते. तर ते खास टीव्ही किंवा मोबाईल किंवा ज्या अशा वस्तू आहेत ज्या महागड्या असतात ना एकदम असं स्क्रीन पुसायला, ग्लास स्क्रीन वगैरे, तर त्याच्यासाठी ते क्लीनर आणलेलं आहे सोल्युशन. ते नाव नाही माहिती मला त्याचं. तर बघू शकता टीव्ही किती क्लीन निघालेली आहे ना. आणि इथलं आपला खालचं युनिट पण किती छान क्लीन निघालेलं आहे. इथे साईडला चप्पल घरातल्या ठेवलेली आहे मी. तर एकदम डीप क्लिनिंग केली की इतकं जसं बदलूनच जातं घर सगळं, बघू शकता एकदम. आणि इथली फ्रेम आहे ना ती पडून गेली म्हणून मी ती इथे ठेवून दिलेली आहे सध्या. तर ही फ्रेम आणि इथे पण बघू शकता किती ना लिहिलेलं आहे मुलांनी. आणि आता हॉल झालेला आहे, तुम्हाला इकडचा एरिया दाखवते. हे पण खूप म्हणजे खराब झालेलं, तर ते पण क्लीन करून घेतलेलं आहे मस्त. आणि पेंडेंट लाईट मला एवढी जमत नव्हती, पण तरी वरती चढून मी एकदम क्लीन केली. संध्याकाळी तुम्हाला लावून दाखवेल मी कशी दिसते ती. आणि आपला क्रॉकरी कॅबिनेट पण मस्त क्लीन झालेला आहे. आपला हा एरिया इथं पण खूप पसारा होता, तो पण घेतला उचलून. आणि ज्या खेळण्या होत्या ना त्या मी सगळ्या भरून ठेवल्या तिथे त्या विंडोमध्ये, जे खेळण्यांचं आहे ना बास्केट त्याच्यामध्ये. आणि बघू शकता असं क्रॉकरी युनिट पण मस्त क्लीन झालेलं आहे. आता हे आहे ना हे त्या रूममध्ये ठेवून दिली. तर असं आपलं घर, लिव्हिंग रूम पूर्ण क्लीन झालेलं आहे बघू शकता.
कसं वाटलं ते नक्की सांगा तुम्हाला. खूप मेहनत लागली आणि दमले मी, खूप दमले, म्हणजे सोपे सरकून, आणि इतके जड सोपे आहे ना, तर ते सरकून वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे. आपले पेंडेंट लाईट क्लीन केलेली आहे. तर असं माझ्या लिव्हिंगची डीप क्लिनिंग करत असते मी. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आहे तुम्हाला आवडली असेल बघायला नक्की लाईक करा. तर चला बोलते नंतर तुमच्याशी. तर इथे बसलेली आहे आणि इतकी दमली ना मी. तुम्ही बघितलं असेल मी हॉलची क्लिनिंग, आणि इथे किती पसारा होता तो पण मी सगळं काढून घेतलेला आहे. आता हे फक्त 4-5 दिवस क्लीन राहणार, परत तसलं तसं होऊन जाणार. कारण मुलं असताना जास्त म्हणजे पसारा म्हणजे खेळण्यांचं तर सांगूच नका. खूप खेळणं इकडे तिकडे पसारा करून ठेवता, आणि मग मी खेळू देते पण तरी त्यांना. आणि आता विहारला तर सुट्टी आहे 4-5 दिवस, तो अजून दंगा मस्ती असणार, पसारा असणार रोजचा. आणि मी म्हटलं चला आता खूप दिवस झाले डीप क्लिनिंगच केली नाही हॉलची, तर करून घेते. नाही तर रोज तर मी झाडून वगैरे घेते, पण एवढं पुसून वगैरे असं एवढं होत नाही माझ्याकडून. तर मी नुसतं झाडून फरची पुसून तेवढंच होतं. पण अशी डीप क्लिनिंग मी म्हणजे महिन्यातून एकदा केली तर केली, एकदा किंवा दोनदा. तर मस्त आज डीप क्लीन केलेली आहे खूप दिवसातून. आणि इतकं क्लीन घर दिसतंय ना, इतकं छान दिसतंय ना, बापरे. तर ना आता हे टेरेस क्लीन करून घेते. किती घाण आहे बघू शकता तुम्ही कसं आहे. तर क्लीन करून घेते. आणि एक माझी बहीण पण येते, तिचा आता फोन आला होता, छोटी बहीण, तिला पण तुम्हाला भेटवते. तर ती येते, तिची वाटतं एक्झाम होती म्हणून ती मग इथे येते. तर म्हटलं तिला म्हटलं चल ये, आणि ती आली ना तर बाहेर मस्त जेवू आज. तर असं प्लॅन आहे. म्हणून मी आता ना टेरेस फटाफट क्लीन करून तर काढते. तर इथे ना मी क्लीन करून घेते आपलं टेबल वगैरे, कारण संध्याकाळी मस्त जेवू आम्ही. तर तुम्हाला मी सांगितलं की माझी छोटी बहीण येते, तर तिला पण भेटवेल मी तुम्हाला. तर तेच आता इथे मी झाडून घेते सगळं. आणि खूपच धूळ पडली, म्हणजे धूळ होती. आणि बाकीचं विहानंती खेळतात ना, आता सुट्टी लागली तर विहान नुसतं मग टेरेसमध्ये काही पण माती वगैरे झाड लावणं, तर ते असं खेळणं चालू असतं. तर आता इथे बघू शकता किती माती आहे. आता ती मी सगळी भरून घेते आणि डस्टबिन मध्ये टाकून देणार. तर तेच आता तर इथे माझी बहीण आलेली आहे. आणि तिथे बघू शकता तिला टॉप ना, माझा एक ड्रेस आहे पंजाबी, तर तो कमी करून घ्यायचा आहे, उद्या लग्नाला जायचं आहे त्याच्यामुळे. तर तिथे ती माप देते आणि इथे टाकलेलं आहे. तर तेच आज म्हटलं काय जेवायचं, तर ती म्हणते सिंपल अंड्याची चटणी पोळ्याच कर, कारण काहीच खावंसं वाटत नाही. तर म्हटलं चालेल मग. इथं माझं प्लॅन होतं मस्त बिर्याणी वगैरे करावं काहीतरी, तर बघू आता. तर तिथे ती माप देते. आणि विहान ते घरीच आहे. दिलं का? त्यांचा चहाचा टाईम, आता घरी आलो आणि मस्त लाईट पण लावली बघू शकता, लगेच अंधार होऊन गेला. तर आता इथे बसून मस्त चहा एन्जॉय करतो आम्ही. आता इथे मस्त बसून चहा एन्जॉय करतो. आता थोड्या वेळाने स्वयंपाक करणार. आणि मी दमली पण आहे आज खूप, डीप क्लिनिंग केली आपली हॉलची. तर आता थोड्या वेळाने करतेच. तर इथे कियारा आली. कियारा कोण आलं ग? मावशी इकडे मागे तिथं लाजूनच आहे. चला आता मी स्वयंपाकाची तयारी करते. पीठ मळून ठेवलं बघू शकता. आणि चपात्या आणि अंड्याची चटणी वगैरे करणार. तर तेच गुड्डी म्हणे मला काहीच खायचं नाही, असं सिंपल जेवायचं. म्हटलं चला आता मी पण आज खूप दमले. तुम्ही बघितलं असेल मी लिव्हिंग रूमची पूर्ण डीप क्लिनिंग केली. इतकं सुंदर दिसतंय हॉल ना. तुम्हाला मी लाईट पण लावून दाखवते थोड्या वेळाने, आपली पेंडेंट लाईट, तर ती पण लावून दाखवते. तोपर्यंत पटापट पोळ्या करून घेते. आणि अंड्याची चटणी आहे ना थोडी गरम गरमच करणार जेव्हा जेवायचं तेव्हा. आणि मस्त बाहेर बसून मस्त जेवणार आज आम्ही. तर तेच आता अशी पेंडेंट लाईट दिसते. आणि मधला लाईट आहे ना तो बंदच पडून गेलेला आहे. किती छान दिसतंय ना. आणि त्याच्यामुळे मग आपलं ड्रेस इतकं सुंदर दिसतंय, इतकं भारी दिसतंय, मुळे पण इतकं सुंदर दिसतं. बघू शकता किती मस्त दिसतंय. तरी एक लाईट बंद पडला, मी तुम्हाला लांबून बघू शकता. असं मस्त दिसतंय आपलं पेंडेंट लाईट, किती छान दिसते. फक्त एक लाईट बंद पडला आपला. आता उद्या वगैरे चेंज करून घ्यावं लागेल. आणि भरपूर प्रकाश पडतो, असं नाही की असं म्हणजे जेवायला कॅन्डल लाईट डिनर सारखं मस्त छान वाटतं. आणि तो लाईट जर चालू असता अजून भरपूर प्रकाश पडला असता. आणि लाईट चेंज होतो, जर तुम्हाला दाखवते मी आता. आणि तशी केलेली आहे. बघू शकता जास्त प्रकाश, जास्त प्रकाश, जास्त प्रकाश. आता आम्ही ना बाहेर जेवायला जातो. आता हे पोळ्यांचं घेतलं आणि ताटामध्ये चटणी वाढून घेतलेली आहे. चला
तर आता इथे ठेवलेलं आहे. आता ना बाकीचं पाणी वगैरे घेऊन येते आणि बोलते तुमच्याशी. आणि इथे पोळ्याचा डब्बा. आता मस्त जेवण करू आम्ही. तिला कमी थोडंसं आहे मला. तिला खूप थंडी वाजली तर तिला म्हटलं स्वेटर घाल. आणि मस्त सिंपल अशी अंड्याची चटणी केलेली आहे. तुम्ही पण या जेवायला. मस्त आता जेवण करून आणि दुपारी इतकी दमली ना मी. आपलं डीप क्लिनिंग करून लिव्हिंग रूमची. आणि नंतर मग बाहेर पण गेलो गुड्डी मी. तिचं ते ड्रेस कमी करायचं होता. त्याच्यानंतर घरी येऊन आणि मग आता ना डिशवॉशरला भांडे लावायची. बापरे खूप काम आहे अजून. तरी पण बाकीचं आवरलं. आणि पण दमली मी. म्हटलं चला आज जाऊ दे पोळ्या आणि तेच करू. तर चला आता आम्ही पण मस्त जेवण करतो. आणि तुम्ही पण या जेवायला. माझी नाही मला थंडी. इकडे मी चालते तिकडे. जेवण झालेलं आहे. आणि कियाला पण डेलीमध्ये का तिची पण तब्येत बरी नाहीये. तर तिला पण सर्दी. तर तिने आधीच पोळी खाल्ली. आणि तेच कसा होता आजचा ब्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा कमेंट करून. आणि आज पूर्ण हॉलची डीप क्लिनिंग केली. आणि इतकं छान दिसतोय ना हॉल. मस्त दिसतोय. आणि तुम्हाला लाइटिंग पण दाखवली आमची पेंडिंग लाईट. फक्त एक बल्ब उडाला तर तो आता बघावा लागेल उद्या. तर तेच आता सिंपल मस्त जेवण केलं बाहेर बसून. आणि माझी बहीण पण आली. तिला तर तेच म्हणत होती माझी बहीण पण आली. आणि मस्त छान जेवण केलं आम्ही बाहेर बसून. मस्त छान वाटलं. आणि आज थंडी पण नाही ना. तर तेच आज खूप दमलेली आहे. आणि आता व्हिडिओ इथेच एंड करते मला. कारण घरातलं पण आवरायचं आहे. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. तर नक्की चॅनलला लाईक करा. व्हिडिओला शेअर करा. आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर तेच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.